oscillator, oscillation and oscillatory motion. 3 पॉइंट्स आहेत या पॉइंट मध्ये. या टॉपिक मध्ये ऑसिलेटर, त्याच्यापासून तयार होणारे ऑसिलेशन आणि ऑसिलेशन मोशन काय असते किंवा ऑसिलेटरी मोशन काय असते, ह्या तिन्ही गोष्टी आपण समजावून घेणार आहोत. नीट व्यवस्थित पहा आणि त्याच्यावर अवलंबून असणारे जे त्याला अल्टरनेट शब्द आहेत, ठीक आहे, तर ते देखील तुम्ही या ठिकाणी पहा व्यवस्थित. In a garden, we can see children playing on a swing. How does the swing move? स्विंगची मुवमेंट कशी होते हे तुम्ही लक्षपूर्वक या ठिकाणी पाहिली पण असेल तुम्ही. तर स्विंग हा सुरुवातीला एका ठिकाणी सेंटर पोझिशनला काय असतो, स्टेबल असतो, ठीक आहे. आणि मग जेव्हा आपण त्याच्यावर बसतो तेव्हा काय करतो, पायाने स्विंगला, झोक्याला काय करतो, पाठीमागे ताण देतो. त्यामुळे स्विंग काय होतं, थोडंसं पाठीमागे जातं आणि पाय सोडल्यानंतर स्विंग काय होतं, पुढे येतो. तो जेवढा पुढे येतो आपण काय करतो, तेवढंच मागे जाण्याचा प्रयत्न करतो आणि पुन्हा तेवढंच झोका पुढे नेण्याचा प्रयत्न करतो, होय की नाही. स्वतःहून या पद्धतीने आपण झोके घेत असतो. येते लक्षात? हा, तर स्विंग हे एक प्रकारचं ऑसिलेटरच आहे. ऑसिलेटर म्हणजे काही वेगळं नाहीये, स्विंगलाच या ठिकाणी ऑसिलेटर असं म्हटलेलं आहे. पहा, When the swing is at rest, it is at a central position. As the swing starts moving, it is seen crossing the central position again and again as it moves from one end to the other end of its swing. A swing that moves back and forth like this is an oscillator. स्विंगलाच ऑसिलेटर म्हटलेलं आहे, कारण स्विंग जेव्हा ऍक्टिव्ह पोझिशन मध्ये असतो तेव्हा तो बॅक अँड फोर्थ या ठिकाणी ऍक्टिव्हिटी करत असतो. लक्षात ठेवा, बॅक अँड फोर्थ ही क्रिया या ठिकाणी होत असल्यामुळं त्याला आपण ऑसिलेटर असं म्हणतो. लक्षात ठेवा, ऑसिलेटर म्हणजे काय आहे याची डेफिनेशन मध्ये तुम्हाला कळेल. When the swing moves from one end to the other end and returns to its starting point, it is said to have completed one oscillation. या ऑसिलेटरनं जेव्हा एक ऑसिलेशन कंप्लीट केलं असं म्हणतात तेव्हा नेमकं काय झालेलं असतं, तर या ठिकाणी हा स्विंग जो आहे तो आता या ठिकाणी हा स्टार्टिंग पोझिशन आपण घेऊयात. जर आपण या ठिकाणी अनऑट केलं तर तुमच्या लक्षात येईल की समजा स्टार्टिंग पोझिशन इथे आहे. आता सेंट्रल पोझिशन आहे, समजा इथे आपण घेऊयात ए सेंट्रल पोझिशन आहे, ठीक आहे. आणि इथं आपण घेऊयात समजा इथे बी आहे, ठीक आहे. आणि तो इथपर्यंत पोहोचतोय स्विंग, इथे आपण सी नाव देऊयात, ठीक आहे. असे 3 आपण या ठिकाणी पॉइंट्स दिलेले आहेत. तर सेंटर पोझिशन ए पासून त्याने झोका घ्यायला सुरुवात केली, ताण दिला आणि तो या ठिकाणी गेला. तर ही त्याची स्टार्टिंग पोझिशन आहे बी. इथून तो काय होतो, पुढे सरकतो. तर बी पासून स्टार्ट झाला, हा ब्ल्यू लाईन पासून त्याने दाखवले की तो सी पर्यंत पोहोचतो इकडे. आता इथून थांबणार नाही ऑसिलेशन, ऑसिलेटर काय होईल, परत मागे येईल, ठीक आहे. कारण त्याला एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे स्वतःचा, पृथ्वीकडून मिळणाऱ्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे तो काम करतोय किंवा आपण दिलं मस्क्युलर फोर्स याच्यामुळे तो काम करतोय. या दोन्हीचा या ठिकाणी कॉम्बिनेशन होऊन हे ऑसिलेटर वर्कआउट होत असतं. मग सी वरून तो परत बॅकला येईल बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि तो मागे जाईल परत कुठेपर्यंत, बी पर्यंत. जेव्हा तो स्टार्टिंग पोझिशनला परत येईल त्यावेळेस एक ऑसिलेशन कंप्लीट होत असतं. लक्षात ठेवा, हे ऑसिलेशन आहे. हे किती आहे, तर एक आहे. हे केव्हा कंप्लीट होतं, जेव्हा स्विंग, वेन द स्विंग मूव्स फ्रॉम बी पॉइंट दॅट इज द वन एंड टू द अनदर एंड दॅट इज सी पॉइंट. ओके, हा, आणि परत रिटर्न येईल अँड रिटर्न्स टू इट्स ओरिजिनल स्टार्टिंग पॉइंट दॅट इज बी. जेव्हा या पद्धतीनं एक स्विंग कंप्लीट करेल एक राऊंड तेव्हा आपण त्याला म्हणतो एक ऑसिलेशन, वन ऑसिलेशन. वेन द स्विंग मूव्स फ्रॉम one end B to the other end C and returns to its starting point that is B, it is said to have completed one round that is one oscillation. The back and forth motion of an oscillator on either side of a central position is called oscillatory motion. ही ऑसिलेटरी मोशन आहे, लक्षात ठेवा, कारण ती बॅक अँड फोर्थ कंटिन्यू पुढे मागे होते आहे आणि एका
टिपिकल टायमिंग मध्ये हे होत असतं, लक्षात ठेवा. जेवढा वेळ तिला पुढे जायला लागतो तेवढाच वेळ तिला मागे जायला लागतो, जेवढा वेळ मागे जायला लागतो तेवढाच पुढे जायला लागतो. सेंटर पोझिशन पासून आपण एक काउंटिंग केलं तर लक्षात येईल की बॅक अँड फोर्थ मोशन ऑफ अन ऑसिलेटर टेक्स प्लेस ऑन आयदर साइड, दोन्ही बाजूला, ठीक आहे, ऑफ द सेंट्रल पोझिशन. सेंट्रल पोझिशनच्या दोन्ही बाजूला, आयदर साइड म्हणजे दोन्ही बाजूला बॅक अँड फोर्थ मोशन या ठिकाणी घडून येते बाय अन ऑसिलेटर. सो दिस मोशन इज कॉल्ड एज ऑसिलेटरी मोशन. 3 गोष्टी तुम्हाला इथे क्लिअर होत आहेत की अ स्विंग इज कॉल्ड एज ऑसिलेटर. ओके, देन ऑसिलेशन, व्हॉट इज ऑसिलेशन हे तुम्हाला क्लिअर झालं, ठीक आहे. फ्रॉम द व्हेन अन ऑसिलेटर मूव्स फ्रॉम इट्स स्टार्टिंग पोझिशन or from one end to another and gets returned back to its starting point. Okay, and complete one round, that is called as oscillation. हे लक्षात ठेवा. आणि मग ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय तर ऍक्च्युली या ठिकाणी जे घडत आहे बॅक अँड फोर्थ जी मुवमेंट घडते आहे ऑसिलेटरची दोन्ही बाजूला ऑन आयदर साइड ऑफ द सेंट्रल पोझिशन ऑफ द स्विंग, दॅट इज कॉल्ड एज ऑसिलेटरी मोशन. Let us now do a small activity. Let us take an empty porcelain ball. तुम्हाला आता जस्ट इन्फॉर्मेशन मिळाली की ऑसिलेटर, ऑसिलेटरी मोशन आणि ऑसिलेशन काय आहेत ते, ठीक आहे. आता आपण याला आपल्या साऊंड आणि व्हायब्रेशन याच्यामध्ये कसं बघायचं. स्विंग मध्ये तर आपल्याला साऊंड ऐकू आला नाही, पण आपण म्हणतोय की त्या ठिकाणी साऊंडचा अभ्यास करतोय. मग कुठे तिथे साऊंड दिसला तुम्हाला? हा, तर साऊंडचा अभ्यास करताना ज्या गोष्टी घडतात व्हायब्रेशन मध्ये ते व्हायब्रेशन समजून घेण्यासाठी आपल्याला ऑसिलेटर समजून घ्यावा लागतोय. आणि ऑसिलेटर, ऑसिलेशन आणि ऑसिलेटरी मोशन हे जर समजले 3 गोष्टी, तर तुम्हाला साऊंड मध्ये जे व्हायब्रेशन घडतायत त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं हे ऑसिलेशन होतं, ऑसिलेटरी मोशन होतं हे तुम्हाला लक्षात येईल. आणि त्यानंतर त्याच्या पुढचा पॉईंट तुम्हाला पिरियड वगैरे कळेल, त्याचा फ्रिक्वेन्सी कळेल, अँप्लिट्यूड कळेल, पेंड्युलम कळेल. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की तुम्हाला कळायला लागतील. त्यामुळे जर तुम्हाला ऑसिलेटर समजला तरच पुढच्या गोष्टी समजतील, हे लक्षात ठेवा. पुढे जाऊयात आपण. Stretch a rubber band and fix it on the ball. Let us now give a jerk to the rubber band. What do we see? We see the rubber is vibrating on both the sides of its central position. We also hear a sound. Now, let us give a jerk to the rubber one more time with a slight greater force. While doing this, let us observe the farthest distance to which the rubber band is stretched. Now compare the vibrations with the figure shown here. When the rubber is stretched from the original position A and comes to position B, it is seen to be curved. The maximum distance between the original position A and the position B on stretching the rubber. आकांक्षा बचुटे माईक बंद करा. समृद्धी कटारे माईक बंद करा. लक्ष नाहीये बचुटे. Is called amplitude of vibration. हा पॉइंट तिथं आलाय बघा, अँप्लिट्यूड. कोणाला म्हणायचं अँप्लिट्यूड? ऍक्च्युली या पोर्सिलिन बाउल वर जो काही रबर बँड फिक्स केलेला आहे आणि त्याला आपण काय करतो, जर्क देतो आहोत, म्हणजे त्याला ताण देतो आहोत, ओढून सोडून देतोय. तर या ठिकाणी जी काही मुवमेंट होती आहे, मुवमेंट ऑफ दिस रबर बॅक अँड फोर्थ होते, म्हणजे ही ऑसिलेटरी मोशनच आहे, ठीक आहे. आणि आपण आधी जे बघितलं होतं स्विंग, हा पण या ठिकाणी एक प्रकारचा स्विंगचाच पार्ट आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. तुम्हाला अजून हे सांगितलेलं नाही, पुढे सांगतील कदाचित. तर हा पण एक स्विंगचाच पार्ट आहे. तिथं काय झालं होतं स्विंग मध्ये, ही ए जी आहे ती सेंट्रल पोझिशन आहे. सेंट्रल पोझिशन पासून, ठीक आहे, आपण काय केलेलं आहे, बॅकला गेलो सी. आता हा स्टार्टिंग पॉइंट असेल तर सी पासून बी पर्यंत आणि बी पासून सी पर्यंत जेव्हा परत तो पेंड्युलम किंवा तो ऑसिलेटर येईल तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, एक ऑसिलेशन म्हणतो, ठीक आहे. आता याच्यामध्ये देखील आणखी काही बारकावे आहेत ते या ठिकाणी दाखवलेत की जर ए या पोर्सिलिन बाउल मधल्या रबरचा हा जो स्टेडी पार्ट आहे, स्टेबल पार्ट आहे, तो सेंट्रल पोझिशन असेल आणि आपण त्याला जर्क देण्यासाठी, त्याला ताण देण्यासाठी उचललं असेल, तर जिथपर्यंत आपण त्याला उचललेलं आहे आणि सोडून देणार आहोत त्या पॉइंट पासून, त्या पॉइंटला आपण बी नाव दिलेलं आहे. म्हणजे
ए पासून बी पर्यंत जे काय आपण जर्क दिलेला पार्ट आहे किंवा जे काही डिस्टन्स आहे ए पासून बी चं त्याला नाव आहे अँप्लिट्यूड. त्याला मराठीमध्ये आयाम असं म्हणतात. मग या ठिकाणी या ऑसिलेटर मध्ये देखील हीच कृती घडते, लक्षात ठेवा. ए पासून बी पर्यंत जे डिस्टन्स आहे इथं देखील त्याला काय म्हणायचं, अँप्लिट्यूडच म्हणायचं. ठीक आहे, म्हणजे ए पासून बी पर्यंत एक अँप्लिट्यूड झालं. आता जर आपण अशा पद्धतीने बघितलं तर ए बी पासून ए पर्यंतच रिटर्नचं अँप्लिट्यूड असणार आहे, ए चं सी पासूनच परत रिटर्नचं अँप्लिट्यूड असणार आहे. येते लक्षात. म्हणजे अशा पद्धतीने एक ऑसिलेशन जेव्हा कम्प्लीट होत असतं तेव्हा 4 अँप्लिट्यूड कम्प्लीट होतात. कसं बघा, जर सी हा स्टार्टिंग पॉइंट असेल तर सी पासून ए कडे हा ऑसिलेटर जाणार, म्हणजे इथं एक अँप्लिट्यूड कम्प्लीट झाला. ए पासून बी पर्यंत सेकंड अँप्लिट्यूड कम्प्लीट झाला. रिटर्न मध्ये परत बी पासून ए पर्यंत थर्ड अँप्लिट्यूड झाला आणि ए पासून सी पर्यंत फोर्थ अँप्लिट्यूड झाला. अशा पद्धतीने एक ऑसिलेशन मध्ये 4 अँप्लिट्यूड कम्प्लीट होतात या ठिकाणी. येते लक्षात. म्हणजे अँप्लिट्यूड हा पार्ट जर तुम्हाला कळला तर त्याच्यात ऑसिलेशन कळेल, ऑसिलेशन कळलं तर त्यात अँप्लिट्यूड किती आहे हे कळेल. हे लक्षात ठेवा. बोला. अँप्लिट्यूड म्हणजे काय? अँप्लिट्यूड म्हणजे मॅक्झिमम डिस्टन्स. काय म्हणतो बघा, अँप्लिट्यूड म्हणजे काय, अ मॅक्झिमम डिस्टन्स बिटवीन द पोझिशन ए अँड पोझिशन बी ऑफ अन ऑसिलेटर. ऑसिलेटर शब्द वापरतो मी. एखाद्या ऑसिलेटर मधल्या जो काही मॅक्झिमम डिस्टन्स आहे वन साइडचा, फ्रॉम ए टू बी किंवा ए टू सी म्हणा चालेल, किंवा सी टू ए म्हणा किंवा बी टू ए म्हणा, काही म्हणा चालेल. कारण ते जेव्हा स्टार्टिंगला असतं तेच सेंट्रल पार्ट पर्यंत कंटिन्यू होतं आणि जे सेंट्रल पार्ट पासून असतं तेच एंडिंग पार्ट पर्यंत जातं. तेवढंच जातं जेवढं आपण स्टार्ट केलं होतं, तेवढं डिस्टन्स असतं दोन्ही स्टार्टिंग पॉइंटला, लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीनं इट इज अ मॅक्झिमम डिस्टन्स बिटवीन. आता ह्या ज्या ऑसिलेटरची जी काही डायग्राम दिसते याच्यामध्ये बघा, ही जी काय मॅक्झिमम डिस्टन्स आहे तुमचं, जर तुम्ही काढलं ए पासून जर घेतलं तर ते बी पर्यंतचे जे काही मॅक्झिमम डिस्टन्स आहे हे डिस्टन्स काय म्हणायचं, याला म्हणायचं अँप्लिट्यूड. लक्षात ठेवा, याला काय म्हणायचं, अँप्लिट्यूड. ठीक आहे, त्याला मराठीत आयाम असं म्हणतात. When a greater force is applied to the rubber, it is stretched further, meaning that the amplitude increases. On releasing it, a louder sound is generated. When a smaller force is applied, the rubber is stretched less. Then the amplitude is smaller and the sound is softer too. Let us now understand about amplitude of oscillation by. काय कळलं बघा पुन्हा एकदा. दोन्ही आकृत्या त्यांनी समोर मांडलेल्या आपल्या. पहिल्या आकृतीमध्ये स्मॉलर फोर्स आहे. काय होतं इफेक्ट त्याचा, अँप्लिट्यूड इज लेस, आणि जेवढा अँप्लिट्यूड लेस तेवढा त्यातून जनरेट होणारा साऊंड पण सॉफ्ट असतो. दुसऱ्या चित्रामध्ये काय दाखवलं, आकृतीमध्ये ग्रेटर फोर्स लावलाय, म्हणजे काय केलंय, त्याला भरपूर जर्क दिलेला आहे. जेवढा जर्क मोठा तेवढा फोर्स मोठा, जेवढा फोर्स मोठा तेवढा अँप्लिट्यूड मोठा, जेवढा अँप्लिट्यूड मोठा तेवढा साऊंड मोठा. रिलेशन कळलं यांच्यातलं. या अँप्लिट्यूड वरच एक शब्द आलेला आहे, अँप्लिफायर. आठवते का, कुठे ऐकलाय शब्द अँप्लिफायर? नाही सर. बर. आपल्या शाळेमध्ये जेव्हा मुख्याध्यापिका सूचना देतात तेव्हा तुम्हाला कसं काय ऐकू येतं, ते सर्व विद्यार्थ्यांना ऍट ए टाइम ते ऐकू येते सूचना. आवाज येतो ना मॅडमचा? माईक लावलेले असतात. माईक हे अँप्लिफायरला कनेक्टेड असतात आणि मॅडम माईक मध्ये बोलतात. त्यांचा आवाज त्यावेळेस कमी असतो बोलताना, पण माईक मधून तो अँप्लिफायर मध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल फोर्सेसच्या मदतीनं, कंडेन्सर्सच्या मदतीनं, कॅपॅसिटर्सच्या मदतीनं त्यांच्या आवाजाचा अँप्लिट्यूड वाढवला जातो, फोर्स इन्क्रीज केला जातो. लक्षात ठेवा. आणि जेवढा अँप्लिट्यूडचा तुम्ही फोर्स वाढवाल तेवढा मोठा आवाज मॅडमचा तुम्हाला ऐकू येत असतो त्या स्पीकर. अँप्लिट्यूड म्हणजे, हा, अँप्लिट्यूड हा एक तुम्हाला ऑसिलेटरच्या माध्यमातून दाखवलेली गोष्ट आहे. लक्षात ठेवा, अँप्लिट्यूड ही एक व्हायब्रेशन मधला एक छोटासा पार्ट आहे. आता व्हायब्रेशन होतं, जेव्हा एक व्हायब्रेशन होतं तेव्हा ऍक्च्युली एक ऑसिलेशन झालेलं असतं.
ऑसिलेटर त्यासाठी कळणं गरजेचं आहे, ऑसिलेशन कळणं गरजेचं आहे. ऑसिलेशन कळलं तर व्हायब्रेशन कळेल. ऑसिलेशन इज इक्वल टू व्हायब्रेशन. व्हायब्रेशन होतात म्हणजे नेमकं काय होतं, ऑसिलेशन होत असतं. मग ऑसिलेशन कळण्यासाठी व्हायब्रेशन कळणं गरजेचं आहे, तर व्हायब्रेशन कळण्यासाठी ऑसिलेशन कळणं गरजेचं आहे. मग ऑसिलेशन जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला या पद्धतीनं त्याची फोड करावं लागेल आपल्याला. तर त्यासाठी आपण काय केलं, हे एक्झाम्पल घेतले, स्विंगचं एक्झाम्पल घेतलं, तिथं ऑसिलेशन घडतं. हे रबर बँड आणि पोर्सेलिन बॉलचं एक्झाम्पल घेतलं, इथं ऑसिलेशन घडतं. हे ऑसिलेशन घडत असताना नेमकं काय होतं, तर त्याला एक स्टार्टिंग पॉइंट आणि त्याला एक एंडिंग पॉइंट असतात. ठीक आहे. आणि स्टार्टिंग पॉइंट टू एंडिंग पॉइंट गेल्यानंतर एंडिंग पॉइंट पासून परत स्टार्टिंग पॉइंट पर्यंत रिटर्न जेव्हा एखादी गोष्ट येते तेव्हा तिथं एक ऑसिलेशन कम्प्लीट झाला असं म्हणतात. या एक ऑसिलेशन मध्ये जे 4 अँप्लिट्यूड असतात ते कसे आहेत, तर प्रत्येक या स्विंगला किंवा या सर हा बोला सर हा रबर बँडच्या जागी फुगा आला तर चालतंय? फुगा तेवढं वर्कआउट मध्ये दिसणार नाही तुम्हाला, व्हायब्रेशन मध्ये तेवढं दिसणार नाही जेवढं तुम्हाला रबर बँडचं व्हायब्रेशन आणि त्याचं साऊंड येईल. आता रबर जर फुगा फुगवला आणि त्याला जर आपण जर्क दिला फुग्याला तर तरी त्याच्यातनं साऊंड येतो. म्हणजे फुग्याला जर घासला आपण थोडासा असं बोटाने, त्याला जर आपण दाबला तर त्याच्यातनं घर्षणातलं फ्रिक्शन मधनं काय होईल, साऊंड प्रोड्यूस होईल. पण तिथले व्हायब्रेशन तुम्हाला जाणवणार नाहीत. लक्षात ठेवा. तुम्हाला रबर बँड काय घ्या म्हणले तर रबर बँड मध्ये एक इलॅस्टिसिटी असते. फुग्यामध्ये पण इलॅस्टिसिटी असते, पण तुम्हाला ते व्हायब्रेशन जाणवणार नाहीत, ऑसिलेशन त्यातले दिसणार नाहीत. म्हणून हे एक्झाम्पल तुम्हाला सांगत असताना रबर बँड घेतलेलं आहे, की तुम्हाला जे शिकवायचंय ते दिसलं पाहिजे ना तुम्हाला. म्हणून या ठिकाणी रबर बँड वापरलेला आहे. रबर बँड मध्ये आपल्याला जेव्हा आपण जर्क देतो, उचलतो त्याला किंवा त्याला दाबतो, काय पण करू, तर त्याच्या जे काही सेंट्रल पोझिशन आहे, जे स्टेबल पोझिशन आहे, तिथून त्याला एकतर खाली जावं लागेल किंवा वर यावं लागेल. या दोन्ही मध्ये त्याला बेंड व्हावं लागतं. लक्षात ठेवा, बेंड व्हावं लागतं. आणि त्यावेळेस जे काही बेंडिंग होतं, मॅक्झिमम बेंडिंग होतं, खाली तरी किंवा वर तरी, तर त्यावेळेस काय होतं, त्याच्यामध्ये डिस्टन्स निर्माण होतो, त्याच्या सेंट्रल पोझिशन पासून तो दूर जातो. मग जे काय मॅक्झिमम डिस्टन्स असतं सेंट्रल पोझिशन पासून त्या रबर बँडचं किंवा त्या ऑसिलेटरचं जे मॅक्झिमम डिस्टन्स असतं, वन साइडचं डिस्टन्स, ते असतं सर amplitude. बोला. बेंडिंग म्हणजे काय? बेंड म्हणजे वाकणे. या ठिकाणी रबर बँड बेंड होते म्हणजे काय होती, वाकते ती खाली तरी खालच्या दिशेला तरी वाकेल किंवा वरच्या दिशेला तरी वाकेल. मग हे किती वेळ असतं, फार थोड्या वेळासाठी असतं, कारण त्याच्यामध्ये इलॅस्टिसिटी आहे, ते परत मूळ जागेवर येणारच, हा गुणधर्म त्याच्यामध्ये आहे. ऑसिलेटर झोका किती वेळ चालेल, जोपर्यंत तुम्ही त्याला फोर्स लावताय स्वतःहून. जेव्हा तुम्ही फोर्स लावायचं थांबवाल तेव्हा काय होतं, झोका आपोआपच नॅचरली परत सेंटर पोझिशन येऊन थांबतो. कशामुळे, कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण काम करतो ना त्याच्यावर, पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावर ऍक्ट झालेला आहे. त्यामुळे तुम्ही जरी मस्क्युलर फोर्सने त्याला हलवलं असेल, जेव्हा तुम्ही मस्क्युलर फोर्स लावायचा बंद करता तेव्हा नॅचरली ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याला आपल्याकडे ओढून घेण्याचा प्रयत्न करतं, त्यासाठी ते एका ठिकाणी सेंटर पोझिशन येऊन थांबतं. येते लक्षात. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी अशा फोर्स मुळे अँप्लिट्यूड देखील पाहायला मिळतोय, लक्षात ठेवा. हा फोर्स लावतोय, मस्क्युलर फोर्स लावतोय मुद्दामून ऑसिलेटरवर किंवा या रबर बँडवर अँप्लिट्यूड कळण्यासाठी किंवा त्यातलं व्हायब्रेशन होण्यासाठी. हे व्हायब्रेशन त्यामध्ये दिसत आहेत तुम्हाला, म्हणजे तुम्हाला ऑसिलेशन दिसत आहेत खूप, पण एवढे ऑसिलेशन ऍट ए टाइम बघितल्यानंतर तुम्हाला कळणार नाही. म्हणून एका ऑसिलेशनचा आपण अभ्यास करतो आहोत. त्या एका ऑसिलेशन मधले छोटे छोटे पार्ट्स काय आहेत, तर त्याच्यामध्ये अँप्लिट्यूड आहे, कुठून कुठेपर्यंत अँप्लिट्यूड म्हणायचं, हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला पुढचा पॉइंट कळणार आहे. चला पुढे बघूयात आपण. By doing one more small activity. Let us take a strong thread about हे तुम्ही घरात करू शकता. 50 सेंटीमीटर लांबीची एक दोरी घ्यायची. 50 सेंटीमीटर आपण आपल्या पट्टीमध्ये मोजू शकतो. 15 सेंटीमीटरची आपली छोटी कंपासातली पट्टी असते. ठीक आहे, या पद्धतीने आपण थ्रेड मोजून 50 सेंटीमीटर घेऊ शकतो. किंवा घरामध्ये जर मीटर टेप असेल, म्हणजे कापड मोजायचं टेप असेल, घरामध्ये जर कोणी टेलर असेल तर त्यांच्या घरी असतं ते, त्याच्याने तुम्ही 50 सेंटीमीटरचा दोरा घेऊ शकता. पहा, half a meter long. Then, let 50 us tie a centimeters, small iron ball to it and suspend it from a fixed support in such a way. आता इथं त्यांनी आयर्न बॉल घेतलेला आहे. आपल्या घरात आयर्न बॉल नाही मिळाला, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आपण काय करू शकतो, कुठली जड वस्तू त्याला बांधू शकतो, लोखंडाची असेल किंवा लाकडाची असेल किंवा
एखादी ह्याची चावी असेल, गाडीची चावी असेल, त्याला रिंग असते, ती रिंग पण आपण ह्याला बांधून उभी करू शकतो, सस्पेंडेड पोझिशन मध्ये आणू शकतो. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय वजन पाहिजे खाली काहीतरी, की जेणेकरून ते स्वतः एक त्याला जर्क दिल्यानंतर स्वतःहून ते मुवमेंट करायला लागेल. ठीक आहे, पाहूयात. That it is freely suspended in the air. This forms an oscillator. आता हा काय बनलाय? एक झोका. लक्ष ठेवा, ऑसिलेटर, स्विंग. स्विंगलाच ऑसिलेटर म्हणायचंय. नंतर मी तुम्हाला ऑसिलेटरलाच पेंडुलम म्हणायला सांगणार आहे. लक्षात ठेवा. म्हणजे बघा आपण कुठून कुठे चाललोय. स्विंगचं एक्झाम्पल घेतलेलं आहे आणि आपण त्याला आता ऑसिलेटर म्हणतो आहोत. थोड्या वेळाने ऑसिलेटरचाच आपण नंतर पेंडुलम म्हणणार आहोत. म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअली सायंटिफिक डेफिनेशन कडे किंवा सायंटिफिक वर्ड कडे आम्ही घेऊन जातो आहोत. ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप कळलं पाहिजे. ठीक आहे, पाहूयात. Such an oscillator is called a pendulum. Now let us give an oscillatory motion to the pendulum and observe it. The maximum distance between the original position A of the pendulum and the extreme position B or C is called the amplitude of oscillation. अँप्लिट्यूड कळला तर अँप्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन आता तुम्हाला सांगायला लागलो आपण. ठीक आहे, काय बघा आता हा ऑसिलेटर आहे. हा बोला सर, पेंडुलम म्हणजे काय? पेंडुलमला मराठीमध्ये दोलक असं म्हणतात. सॉरी, लंबक. लंबक म्हणतात. दोलक तो ऑसिलेटर झाला. हा लंबक आहे. लक्षात ठेवा, पेंडुलमला लंबक असं म्हणतात. आता पेंडुलम हे ऑसिलेटरच थोडक्यात आहे. लक्षात ठेवा, ऑसिलेटर ज्या पद्धतीनं स्विंगला म्हणालो आपण, काय होतं याच्यामध्ये बॅक अँड फोर्थ त्यांची मुवमेंट होत असते फ्रॉम सेंट्रल पोझिशन पासून. तर त्याला वेगवेगळी नावं दिलेली आहेत त्यांनी. आपण जेव्हा त्यावर बसतो तेव्हा ते स्विंग होतं. ठीक आहे, जेव्हा आपण त्याचा मग त्या स्विंगलाच आपण काय केलं नंतर ऑसिलेटर म्हणालोय फॉर स्टडी ऑफ अँप्लिट्यूड ऑसिलेशन. कारण त्यात ऑसिलेटरी मुवमेंट घडते ना. हो, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, आपण ऑसिलेटर शब्द वापरलाय त्याला. ठीक आहे, दोलक. आता आपण त्याला पेंडुलम म्हणतोय. लक्षात ठेवा, आता आपण काय म्हणतोय त्याला, पेंडुलम. सगळ्या कॉमन गोष्टी आहेत, फक्त आपण त्याला त्याची टर्म बदललेली आहे, त्याची जी काही नावं आहेत ती बदललेली आहेत त्या ठिकाणी. तेच घडतं या ठिकाणी. नीट पहा तुम्ही, पेंडुलम म्हणजेच ऑसिलेटर, ऑसिलेटर म्हणजे स्विंग, काही वेगळं नाहीये. फक्त या ठिकाणी प्रॅक्टिकली आता आपण प्रयोगशाळेमध्ये हे करत आहोत, म्हणून त्याला आता पेंडुलम म्हणायचंय. ठीक आहे, त्याला आपण काय केले, डिस्टन्स घेतलेलं आहे, त्याला 50 सेंटीमीटर लेंथ घेतली, काउंटिंग करून घेतलेलं आहे. ठीक आहे, त्याला वजन लावलेलं आहे आणि आता आपण त्याच्यावर प्रयोग करतो आहोत. तर त्याला काय नाव दिलं त्यांनी, पेंडुलम. असे पेंडुलम आपल्याला घड्याळामध्ये पूर्वी पाहायला मिळायचे. आता ती घड्याळ बंद झाली तशा पद्धतीची. ठीक आहे, तर हे पेंडुलम काय आहे तुम्हाला आता समजेल. पहा, स्टेप बाय स्टेप पहा. आता याच्यामधलं जे मॅक्झिमम डिस्टन्स आहे, आपण अँप्लिट्यूड म्हणालो होतो ना त्याला, फ्रॉम सेंट्रल पोझिशन ए टू द मॅक्झिमम डिस्टन्स फ्रॉम ए टू सी और ए टू बी, दॅट इज अँप्लिट्यूड. आता इथं काय म्हणायचंय, दॅट इज कॉल्ड एज, द डिस्टन्स इज कॉल्ड एज अँप्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन. त्या ऑसिलेशनचं ते अँप्लिट्यूड आहे असं आपण म्हणायचंय. आता बघा, द मॅक्झिमम डिस्टन्स बिटवीन द ओरिजिनल पोझिशन ए ऑफ द पेंडुलम. आता हा पेंडुलम आहे, समजा आपण या ठिकाणी एक नाव दिलं. पेंडुलम कुठून कुठेपर्यंत पेंडुलम आहे तुम्हाला समजेल. पहा, जर आपण या ठिकाणी नाव दिलं, इथं त्याला नाव दिलं समजा, इथे त्याला नाव दिलं आपण ओ. ओ ओ या पॉइंट पासून ए या पॉइंट पर्यंत हा पेंडुलम आहे. कुठून कुठे पेंडुलम आहे, ओ पासून या पर्यंत, ज्याला आपण ए म्हटलेलं आहे, या पोझिशनला इथून इथपर्यंत काय आहे, हा पेंडुलम आहे. हा सस्पेंड केलेला आहे. समजा इथं खिळा ठोकला असेल, खिळ्याला आपण दोरी बांधली असेल आणि तिथून हा आपण एक समजायला खाली चावीचा गुच्छा लावला असेल किंवा आणखी एखादी जड वस्तू लावली असेल, तर हा झाला पेंडुलम तुमचा. आणि या पेंडुलमची ही सेंट्रल पोझिशन ही काय आहे, तर स्टेबल पोझिशन आहे. ठीक आहे. हा, आता मॅक्झिमम डिस्टन्स कुठून, तर ए पासून सी पर्यंत किंवा ए पासून बी पर्यंत जे मॅक्झिमम डिस्टन्स आहे या ऑसिलेशन मधलं, ते मॅक्झिमम डिस्टन्स त्याला काय म्हणायचं, आपण त्याला काय म्हणायचं, अँप्लिट्यूड ऑफ द ऑसिलेशन. एक्स्ट्रीम पोझिशन म्हणजे जास्तीत जास्त अंतर, ते अँप्लिट्यूड आहे. ए पासून बी पर्यंत असेल किंवा ऑर ए पासून सी पर्यंत असेल, दोन्ही सेमच असतं जवळपास, पण तुम्ही कोणत्याही एकाला अँप्लिट्यूड म्हणू शकता. Here, AB
or AC is the amplitude of oscillation. सांगितलं मग त्यांनी. दोन्हीपैकी कशालाही तुम्ही म्हणा, ए पासून सी ला तरी म्हणा, ए पासून बी तरी म्हणा, ते अँप्लिट्यूड आहे. Do you know? A stretched rubber returns to its original state when it is released. This property is called elasticity. When a stretched rubber band vibrates, elasticity is at work.